जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहे तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या शिक्षक पद भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की विविध माध्यमाच्या ज्या काही जाहिराती आहेत तर त्या जाहिराती सध्या बघा येत असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी इंग्रजी माध्यमासंदर्भात बऱ्याचशा उमेदवारांमध्ये बघा कन्फ्युजन होतं की इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही वेकेन्सी येणार आहे तर त्या वेकेन्सीसाठी नेमकी पात्रता काय लागणार आहे. तर त्याच्यासाठी एक महत्त्वाचा आजच्या दिवसाला अतिशय महत्वाचा बघा या ठिकाणी जो काही जी आर आहे तर तो जी आर सध्या निर्गमित झालाय. त्याच्यावरनं तुम्हाला ह्या ठिकाणी जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा इंग्रजी माध्यमासंदर्भात नेमकं कोण उमेदवार पात्र असणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आजच्या दिवसाला म्हणजे इथं बघा 24 जुलै 2026 ला महत्वाचा या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत अशा आशयाचा या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा जी आर जो आहे तर तो जी आर सध्या निर्गमित झालेला आहे. तर हा एक महत्वाचा बघा या ठिकाणी जी आर असणार आहे आणि ह्या जी आर मध्ये वेगवेगळे जे काही संदर्भ बघा या ठिकाणी घेण्यात आले होते. त्याच्यामधला हा एक महत्वाचा 20/1/2026च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक जी आर आहे. तर तो एक संदर्भ सध्या घेण्यात आलाय. आता ह्याच्यामध्ये हे शुद्धीपत्रक असणार आहे. त्याच्यात काय म्हटलेलं होतं की उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये परिशिष्ट म्हणजे या ठिकाणी 1 मधील तक्त्यात अनुक्रमांक 4च्या समोर लागू करावयाचे सुधारित तरतूद या स्तंभामध्ये विहित करण्याऐवजी, बरोबर, म्हणजे इथं जे आहे तर ते शुद्धीपत्रक बघा ह्या शासन निर्णयाचं बदलण्यात आलंय. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकाकरिता म्हणजे 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिर्वाय करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक देण्यात आलेला आहे. तो म्हणजे 23 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिर्वाय त्या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजे ज्या अध्यापन शिक्षण पद्धतीमध्ये सेमी इंग्रजी प्रकार आहे तर त्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी महत्वाचं जे काही शिक्षक तिथं क्वालिफाय होणार आहे तर त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्र परीक्षा जी आहे तर ती त्या ठिकाणी अनिर्वाय करण्यात आली आहे. मग इथं पुढे म्हटलेलं आहे की इयत्ता 1ली ते 5वी त्यानंतर 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी या गटासाठी त्या त्या माध्यमाच्या सेमी इंग्रजी वर्गाकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या त्या शाळेचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी अशा पद्धतीने त्या ठिकाणी बघा ह्या जी आर मध्ये 13 फेब्रुवारी 2013च्या जी आर मध्ये सध्या तरतूद होती. म्हणजे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी किंवा 9वी ते 10वी ह्या वर्गासाठी इंग्रजी माध्यमाच्या ह्या ठिकाणी जी काही वेकेन्सी आहे म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गासाठी किंवा त्या शाळेतील त्या पदासाठी जे काही व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी माध्यमासह त्या शाळेचे जे काही माध्यम जसे मराठी असेल, हिंदी, उर्दू, कन्नड हे जे माध्यम होते तर हे विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, बरोबर, आणि ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा किंवा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे अशा माध्यमाच्या शाळेसाठी त्या उमेदवाराची विचार त्या ठिकाणी बघा घेण्यात यावी. तसं इथं पुढे म्हटलेलं आहे की जे काही 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरिता व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे इथे जर तुम्ही 1 ते 5 साठी असाल त्याच्याऐवजी सेमी इंग्रजी जे काही विषयाकरिता व्यावसायिक अर्हता जी असेल तर ती इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारासह ज्या उमेदवारांची व्यावसायिक अर्हता जी आहे तर ती इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही अशा उमेदवारांचं काय करायचं आहे की इथं बघा मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे असे वाचावे. म्हणजे इथे जे उमेदवार 1ली ते 5वी साठी या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून जे शिक्षण घेतलेले उमेदवारच त्या ठिकाणी बघा पात्र होत होते सेमी इंग्रजीच्या विषयाकरिता व्यावसायिक अर्हता जी आहे तर ती इंग्रजी माध्यमातून पूर्ण या ठिकाणी केलेले उमेदवार सध्या बघा पात्र होत होते. परंतु त्या ठिकाणी जर समजा इंग्रजी माध्यमाच्या आपल्याला माहिती आहे की 2022 मध्ये इंग्रजी माध्यमाच्या बऱ्याचशा वेकेन्सी सध्या त्या ठिकाणी भरल्या गेल्या नाही कारण तिथे पात्र उमेदवार मिळाले नव्हते.
म्हणून इथं जे काही बदल आहे तर तो बदल म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी मध्ये जर सेमी इंग्रजी विषयाची किंवा सेमी इंग्रजी जे काही माध्यमाची वेकेन्सी आली तर त्या ठिकाणी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता जर त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली असून त्याच्यामध्ये जर समजा त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार जर उपलब्ध झाले नाही, बरोबर, इंग्रजी माध्यमासंदर्भात, तर त्या ठिकाणी रिक्त राहणारी जी काही पदं आहे तर त्या पदाची नव्याने या ठिकाणी बघा जाहिरात देण्यात येईल. आणि ह्या जाहिरातमध्ये कोण उमेदवार सध्या बघा पात्र असणार, तर ह्या ठिकाणी ज्या उमेदवाराची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही, बरोबर, मात्र 12वी असेल विज्ञान म्हणजे या ठिकाणी 12वी सायन्स किंवा ह्या ठिकाणी BA असेल तुमचं किंवा MA असेल इंग्रजी विषय स्पेशल घेऊन किंवा मग तुमची BSc असेल किंवा MSc असेल, तर अशी अर्हता धारण करणारे उमेदवार देखील या ठिकाणी जी सध्या वेकेन्सी येणार आहे सेमी इंग्रजीची तर त्या ठिकाणी सध्या ते पात्र असणार आहे. म्हणून इथे जे काही उमेदवार सध्या बघा या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून तुमचं जरी इथं सध्या शिक्षण झालेलं नाही परंतु तुमचं समजा 12वी विज्ञान आहे किंवा BA MA मध्ये इंग्रजी विषय आहे स्पेशल किंवा मग तुमची BSc MSc अर्हता धारण करत जर असाल तुम्ही तर तुम्हाला ह्या ठिकाणी जी काही जाहिरात येणार आहे ह्यांच्या व्यतिरिक्त तर त्याच्यामध्ये सध्या त्या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहे. म्हणजे हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा शासन निर्णय होता. कारण ह्या आधी ज्या उमेदवारांचं जे शिक्षण आहे 1ली ते 5वी साठी असेल किंवा 6वी ते 8वी या गटासाठी असेल किंवा 9वी ते 10वी या गटासाठी असेल, ह्यासाठी जे काही सेमी इंग्रजी वर्गाकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळेमध्ये ह्या ठिकाणी मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी त्या ठिकाणी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या साठी या ठिकाणी बघा त्या उमेदवारांची विचारात त्या ठिकाणी घेण्यात येत होतं. परंतु आता उमेदवार त्या ठिकाणी जर मिळालेच नाही तर त्यासाठी इथं जी काही प्रक्रिया आहे नव्याने जाहिरात देऊन उमेदवार 12वी सायन्सवाला किंवा मग ह्या ठिकाणी BA MA इंग्रजी विषय किंवा BSc MSc ही अर्हता पूर्ण करत असेल तर अशा उमेदवारांना देखील सध्या बघा या ठिकाणी मुभा देण्यात येणार आहे. तर ह्या आशयाचा हा अतिशय महत्त्वाचा बघा या ठिकाणी शासन निर्णय सध्या आजच्या दिवशी इथं जे काही आलेलं आहे आणि हे महत्त्वाचं शुद्धीपत्रक असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीमध्ये एकूण 3 जे काही सध्या शिक्षक पात्रता संदर्भात GR आहे तर ते GR व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये बरेचसे शुद्धीपत्रक अशा पद्धतीने सध्या येत आहे. तर हे एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय बघा इथं आलेला आहे. आता शिक्षक भरतीची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही बघा या ठिकाणी होताना लवकरात लवकर दिसत आहे. कारण आता जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेवरनं एक अंदाज येत आहे शिक्षक भरतीची प्रेफरन्स जी असणार आहे तर ते लवकरच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया प्रेफरन्स या ठिकाणी देणे, लॉक करणे आणि जी काही संपूर्ण मेरिट लिस्ट जाहीर करणे त्या संदर्भात आपल्याला पाहायला लवकरच या ठिकाणी मिळणार आहे. तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता. या संदर्भात काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.